रसिको 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 क्या है हैट्रिक? जब मैं आयुष्यात कधी झालो नाही वो हैट्रिक है रसिको, वो मॅट्रिक है रसिको. अहो सुरू होतीये कॉमेडीची हॅट्रिक. महाराष्ट्राची हास्य जत्रा 2 डिसेंबर पासून सोमवार ते बुधवार रात्री 9:30 वाजता सोनी मराठीवर. नमस्कार मंडळी. आयुष्याच्या लेण्यांमध्ये हास्याची शिल्प कोरायला आली आहे. तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा. 4 वार हास्याचा चौकार. मंडळी, सध्या सगळीकडे लग्न सराईची धांदल सुरू आहे. त्याला आपल्या सासू सुना अपवाद कशा काय ठरतील? चला तर बघूया त्यांच्या घरातली धांदल, जी दाखवायला आपल्या समोर येत आहेत कोळीवाड्याची रेखा, वनिता खरात. कधी गोड कधी तिखट चेतना भट, जिच्या मॅडनेसला नाही ठाव अशी नम्रता संभेराव, आणि विनोदाचे नवे फंडे ईशा डे. नमे ओय नमे चेते अहो काला कोकलता हो, दिसत नाही का इथं मागे झाडू मारते मी. हा माझ्या पाठीला काय डोळे फुटले वय दिसायला. मोठी शानी. रिमोट दे, माझ्या शिरेलीचा टाइम झालाय. काय आई, जरा उठा स्वतः, जरा हला, जरा त्या सोफ्याला 2 मिनिटं श्वास घेऊ द्या. जिबला गाठ मारून थोबाड बंद कर. दे रिमोट. देते हा, हे घ्या. घ्या रिमोट घ्या. बघा तुमच्या शिरेली. अगं हो, काय सांगतेस? काय भारी न्यूज दिलीस तू. हो हो अगं हो, सांगते. थांब थांब थांब. आई, ताई ऐका ना. ताई काय ग? आई, माझ्या छोट्या बहिणीचं लग्न ठरलं. काय? बया, आता आईचाच फोन आला होता. कुठे दिली ते सांगते सगळं नंतर. लव्ह मॅरेज आहे. बया म्हणजे बया लव्ह मॅरेज तिचं पण तुझं पण आता लवकरच लग्न करायचंय म्हणे. हा काय? आलंच तोंडावर. आपण मज्जा करू बर का लग्नाला. सगळेजण जाऊया. हा आता हा काही प्रश्न आहे का? येणारच, घरचं लग्न आहे म्हणल्यावर. तुम्ही आधी दादांना फोन करा. हा, त्यांना सांगा ऑफिस मध्ये सुट्टीचं बोलून ठेवायला. बरं सांगते. आई, हळू हळू हळू. आई ऐका ना, तुमचं ते भिशी काय असेल ना पुढे ढकलायला सांगा. सगळ्यांना सांगा आपण चाललोय लग्नाला. मी नाही येणार आहे लग्नाला. आई अहो आई, असं काय करताय तुम्ही? आपल्या घरचं लग्न आहे ना. तुझ्या घरचं लग्न आहे, माझ्या घरचं लग्न नाही. काय लग्न तुझ्या घरचं काही लग्न असतंय? ती लहान पोरं बावल्याचं लग्न लय थाटामाटात लावत असतील. यांचं घरचं लग्न काय मानपान असतोय वे? मागच्या टायमाला हिच्या चुलत बहिणीच्या लग्नाला गेलो होतो. मानपान म्हणून काय दिलं ग? एवढं बगदाड पडलेली साडी दिली होती. आई, साडी तुम्हाला दिली ना तेव्हा चांगलीच होती. तुम्ही उदबत्तीची ठिणगी पाडलीत आणि भोग पाडलं. बरं, ते बोट घालून मोठं केलं आई. ते पण मीच केलं. बदलून दिली ना नंतर साडी. का बोलताय आई? मी नाही येणार आहे लग्नाला. आई असं काय करतात? आई सांगा ना. आई तिच्या घरचे काय म्हणतील? तिकडे काय वाटेल माझं इकडे काही चांगलं नाही चाललंय म्हणून. मग जाऊ दे चेतू, जाऊ दे. तू नको त्यांना फोर्स करू. त्या आता नाही म्हणतात. उद्या त्यांना कळलं ना लग्नात बासुंदी आहे, बरोबर आहे 3 वार पाहिला. बासुंदी होय? हिच्या घरच्या लग्नात बासुंदी? मग काय आलंय नसायला? चमचा दूध जरी दिलं नाही हिच्या बापानं तरी कर्जात बुडल हिचा बाप. बासुंदी खाते. माझ्या बाबांना कसं बोलतात बाबांनी शब्द बाहेर पडू दे. एकदाच ते नाक शिकर आणि बासुंदी म्हणून दे बापाला खायला. आई कसं बोलता? कसं करती का? आई तुम्ही काय हो एवढा राग धरून बसता? आणि मग एवढं सांगत तिथं चला ना जाऊया ना लग्नाला. आई नका ना नाराज करू तिला. नाही म्हटलं का नाही? काहीतरी गल्ली बोळात घेतला असेल सस्तातला हाल. आई कस माझा यो महाल सोडून जाऊ खोराड्यात 4 अक्षता टाकायला आणि फाटकी साडी घ्यायला. कसं बोलताय आई? बरं ठीक आहे, सगळं मान्य आहे तुमचं. यावेळी असं काही नाही होणार. मी सांगते आईला. हा, तू आईचं कौतुक नको सांगू बाई मला. झुरळ कुठची. आईला काय बोलत? माझ्या आईला झुरळ आल्या. माझ्या आई काय झुरळ आहे का? माझ्या आईला काय अशा 2 मिशा आहेत का? नको ना माझी आई. नको ते झुरळ. बाई एक किळसवाना प्राणी आहे, मला बिलकुल आवडत नाही तो. चेतू
छोटीचं लग्न ठरलं बाई. देव पावला ग. आई पाया पडते. मोठी हो ग, मोठी हो. बरे आहात ना बाया? किती दिवसांनी आलात? पोरीचं लग्न ठरलंय एवढं. खरंय खरंय. मी पत्रिका द्यायला नंतर येणारच आहे. हा. पण मी म्हंटल पोरीच्या सासरी येऊन सांगायला पाहिजे स्वतः ठरलंय तर. नाही हो खरं की नाही? या ना या ना. पाणी देते तुम्हाला. बाई पायात जरा वात भरलाय, पायात जरा वेळा दुखतंय? नाही नाही नाही. इकडे बस. काळजी घ्या. मी इथे बसते, काही आई, हरकत बस, नाही. बस, 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 आई, तिथे. काळजी घ्या तुम्ही आ, पायाची. येते. विहीणबाई आमच्या छोटीचं लग्न ठरलंय. कळलं कळलं. सांगितलं तिनं, सांगितलं मला सगळं. आधी सांगून ठेवते. हा नाही म्हणाल आता लग्नाची गडबड आहे तर सोनांना पाठवून द्या. 4-5 वराडी येतील राहायला. हा तर जमणार नाही हा मला. काय विहीणबाई, असं काही कशाला होईल? असं काही होण्यासाठी लग्न इथे होणार नाहीच ना. म्हणजे पोरीने जो पसंत केला ना मुलगा, चिक्कार श्रीमंत आहेत ते. त्यामुळे लग्न इथे नाही होणार आहे. आणि लग्नाचा अख्खा खर्च मुलाकडचे करणार आहेत. बया मुलाकडचे खर्च करणार आहेत. बयाचे तू त्या बहिणीने तर नशीब काढलं ग. नशीबच काढलं हो. आणि डेस्टिनेशन वेडिंग आहे इथे नाही, गोव्याला. गोव्याला डेस्टिनेशन वेडिंग. त्यांचा आत्ताच फोन आला होता, तर काय सांगत होते माहितीये? काय अख्ख्या वराडाला सगळ्या मुलीकडच्यांना विमानाने नेणार आहेत गोव्याला. त्यांच्या खर्चाने अख्खं विमानाने नेणार आहे. याल ना बहीणबाई, याल ना तुम्ही? याल ना म्हणजे काय विचारायला लागतोय. आणि घरच्या लोकांना आमंत्रण द्यायचं असतं. या इथं बस, या तिथं कुठं बस. तुमचं पाय दुखत नाही बाय, त्याचं आयुष्यभराचं दुःख नाही इथं. काय तुम्ही याल ना नक्की? बाई, याल तुम्ही ना. हवं का मग आम्हाला सगळ्यांना? येणार ना बाई, घरच्यांना आमंत्रण कुठं द्यायला लागत. आता कशाला येत आहे आई? नाही म्हणजे आई, आई कसं आहे, आमच्याकडे ना मान ना पान ना जेवण काहीच नसतं. मग तुम्ही कसं येणार आई? नाही कुणाला मानपान हवा असतो, काय गरज नाही आहे? नाही खरंय चेतूचं. नाही नाही आई चेतूचं खरंय. मला काय वाटत कुठं राणी सारखा माल सोडून त्या खुराड्यात येता हो लग्नाला. नका येऊ आई. मला तर वाटतं तुमची आबाळ होईन. नाही. ऐका माझं, नका येऊ. नाही नाही आभार कसली. अहो नाही नाही, तिथे खूप चांगली सोय आहे. 5 स्टार मध्ये सोय केली आहे सगळ्यांची. मोठ्या हॉटेलात. फोटो दाखव ना. फोटो दाखव. इतकं भारी आहे का सगळं? एवढं मोठं हॉटेल. बाय मला चालेल मग. मला कुठं एवढीशी जागा पुरी होऊन जाते बघा. एवढीशी काय तुमच्यासाठी सोय नाही करणार का आम्ही? चालेल मला. चालेल चालेल. लग्नामध्ये काय म्हणाले माहिती, त्यांनी मेन्यू पाठवला पूर्ण. एकीकडे राजस्थानी, एकीकडे पंजाबी. इथे असे डोसे बनवतायत, असे देतात गरम गरम डोसे. एका बाजूला चाट, जेवढा बरोबर भेळ, पाणीपुरी, शेवपुरी, रगडापट्टी सगळं. पण एवढंच नाही हा, ते काय ते कॉन्टिनेंटल, इटालियन, मेक्सिकन, रशियन वगैरे असं सगळं खाणं पण असणार आहे. आणि स्वीट्स मध्ये तर काय सांगू, स्वीट्स मध्ये 15 प्रकारचे स्वीट. 15 एकत्र. गुलाबजाम, रसमलाई, रबडी, बासुंदी, शिरा, हलवा, सिझलिंग ब्राउनी, ऍपल पाय, सगळे. बापरे आई आई इथनं वगळ येतोय तेवढा वर घ्या. हे घ्या. नाही काय ते सांगितलं ते काय कॉन्टिनेंटल. ते काय असतं? ते वेगवेगळ्या देशांमधलं असं सगळं खाणं असतं. मला जमतं माझं काय. बाय चला उठा. बॅगा भरायला घ्या, बॅगा भरायला घ्या. वेळ लागतो ना बॅगा भरायला. चला ये बाय. भरतात आहात तर 5 दिवसाची भरा मग. 5 दिवसाची. 5 दिवस. अगं ते सांगायचंच राहिलं नाही का? अहो बसा बसा. 5 दिवसांचं लग्न. 5 दिवसाची काय? 5 दिवसांचं लग्न आहे म्हणजे ते लांब राहून करायचंय ना. त्यामुळे सगळ्या विधी अशा एकेका दिवशी असणार आहेत. म्हणजे एका दिवशी हळद, मग संगीत, मग काय एक वेगळी स्विमिंग पूल पार्टी वगैरे आहे, मग रमक आणि मग लग्न. एवढं 5 दिवस.
संगीतला कोण येणार आहे माहितीये का? कोण येणार आहे? कोण येणार आहे? प्रसाद ओक येणार आहे. सेलिब्रिटी बनवले? सेलिब्रिटी नाही मग मुलाकडच्यांचे त्यांच्या ना मित्र आहेत ते. मी ते असं फक्त म्हणले ये लग्नाला येतात ते. एवढे मोठे मोठे प्रसाद ओक येत प्रसाद ओक येत. त्यांचं नाव काढलं मला कुतकुल्याच व्हायला. मामांजी न कळलं तर मग माझी ना लई इच्छा होती प्रसाद ओकू सोबत डान्स करायची. मला आवडते. आई आई ऐका माझं, तुम्ही ते डान्स बिन्सचं काय लय नादाला लागू नका. तर जरा हल्ले तर कंबर लचकती तुमची. आपण आईना नकोच घेऊन जायला. नाही हो, त्यांचं कसं आहे ना, त्यांचं खाण्यापिण्यावर ना अजिबात कंट्रोल नाही. हा म्हणजे उगाच ते ना जास्तीचं खातीन तर त्रास होईन त्यांना. हा मग नको. मला वाटतं ना हे लग्न म्हणजे आईसाठी बाधकच. उगाच सगळ्यांच्या उत्साहाला गालबोट लागेल. नाही जमल मला. येतील ना या ना ग. मी येते ना ग. मी येऊ द्या ना ग, असं नका करू. येऊ द्या. कुठल्याच इथं नाही गेले लग्नाला. येऊ दे ना. चमचा चमचा खाईन मी, जास्त नाही खाणार. आणि समुद्रावर जाईन ना चालायला, म्हणजे तेवढं जिरल माझं. हा आणि मग चालता चालता वाळूत रुतलात म्हणजे शिवायला जाऊन रुता वाळू. आईला बघितलं कसं बोलते. सासू म्हणजे आईच असते ना. कशी बोलत नाही नाही असं बोलतात. पण आईचं काय चुकलंय खरंच. आई समजा रुतल्या तिथं समुद्राच्या मातीमध्ये, तर आम्ही काही जेसीबी घेऊन शोधत बसायचं का त्यांना? तेवढंच काम धंदेत का आम्हाला? लग्न सोडायचं आणि ह्यांना शोधत बसायचं? आई ते काय नाही. माझं ऐका तुम्ही. नका येऊ तुम्ही लग्नाला. चेतूच्या आई तुम्ही सांगा, मी त्या लग्नाला नसेन तर लोक काय म्हणतील? अभया चेतूची सासू नाही आली का? त्यांच्यामध्ये का वाकडं बिकडं आहे का? आपण काय तोंड द्यायचं त्यांना बोलायला? नाही येणार आहे. पण तुम्ही हव्याचा आहात ना, त्यामुळे प्रश्न येत कशाला नाही. आई? कशाला माझ्या आईला कुठे एवढा मान देताय? तिथे झुरळ आहे ना. काय नाही काय झुरळाचं काय म्हण? हा मग म्हणाले तुला झुरळ. नाही मी काय झुरळ बाबाडात शब्द बाहेर पडू दे. आई चेतू नाही. आई बोलत तुम्ही नाही झुरळ. झुरळ मी. मला दूर अशा मी अशी उडते बाया. हे बघा मी झुरळ आहे. मी अशी उडते बाया. आता या झुरळाला किती वेळा सांगितलं मला एकटीला का मारते? त्यांना मारते. सॉरी मला झुरळ बघितलं ना की मला नाही आवडत. हात उठतो माझा लगेच. सॉरी आई. सॉरी चुकून झालं आई. सॉरी तुम्हाला लागलं का? सॉरी आई. ते नंतर तुझ्या आहे. मी येणार. हे लोक काय पण म्हणली तरी मी येणार लग्नाला. या तुम्ही या आणि तुमच्या ह्यांना वगैरे सगळ्यांना घेऊन या. हा ना. फोन मामाजी. एक मिनिट. मी एक काम करते. मी आधी मामांजींना विचारते, कारण त्यांना विचारायला लागल. ते जर हो म्हणले ना तरच आई येतील लग्नाला. यायलाच पाहिजे ना. हॅलो मामांजी. हॅलो. हा नवा बेटा. कशी आहे बेटा तू? मी बरी आहे मामांजी. तुम्ही कसे आहे? मी म्हणतोय ते झुरळ कसं आहे आपलं? मामांजींना कळलं. लय मनकवडे आहेत मामांजी. मामांजी तुम्ही कसे आहात? अरे मी म्हणतोय बेटा. बरं ऐका ना मामांजी, मी काय म्हणते. बोल ना बेटा. मी याच्यासाठी फोन केलता का ते चेतूची आई आली. आता चेतूच्या बहिणीचं लग्न ठरलंय. होती ती एवढी मुलीशी होती ती. अरे तिचं लगीन ठरलं. अरे काय पोरी मोठ्या होते ती. खरंय. ऐका ना मामांजी. बोल ना बेटा. आयो त्याचं बोल. लग्न आहे ना गोव्याला आहे. हा गोव्याला आहे का? मला सांगा तुम्ही कुठे आहे आता? अरे मी गोव्यातच आहे बेटा. मामांजी. हा बेटा. काय करीता गोव्यात?
अरे ते तिथं कृषी महोत्सव आहे ना, तिथं आपला ऊस घेऊन गेलेलो आहे मी. अरे मस्त स्टॉल लावलाय, काय गर्दी जमती ऊस बघाया. अरे तुला सांगितू 5 पेराचा एवढा दणगट ऊस पोर तिकडं कोणी पाहिलेलाच नाही ना. आता फॉरेनची लोक तर नुसती धरू धरू पाहते ती. बापरे एवढा ऊस, अरे बापरे एवढा ऊस. त्यांच्याकडं असा ऊस पिकत नाही. 3 पेऱ्याच्या वरती तर पीक नाही ना बेटा. बया मामाजी किती भारी आपला ऊस पर फॉरेनच्या लोकांना पण माहिती झालं. 5 पेराचा ऊस आहे, सोपं आहे का बेटा ते? बर ऐका ना मामाजी. हा बेटा मी काय म्हणते. हा बोल ना. तर ना त्या म्हणत होत्या का तुम्हाला सगळ्यांना गोव्याला यायला लागल. यायचं. हा ते म्हणतात तुम्ही पण या म्हणून. अरे बेटा मी इथंच आहे बेटा. बर काय झालं ते रशियाचे 2-4 पाहुणे आलते तिथं. हा. त्यातल्या 2 पोरी त्या ऊस पाहून लयच माग लागल्या माझ्या. मला ते पीक कसं होत, मला त्या ऊसाची लागवड शिकायची. रशियातले शेतकरी पोरी अरे काय दांडगा उत्साह असतो पोरींचा शिकण्यासाठी. हा मला त्यांच्या हॉटेलमध्ये ठेवून घेतलं 5 स्टार. बया किती भारी मामाजी. आता आई म्हणत होत्या का बा त्यांना पण गोव्याला यायचंय लग्नाला, तर मग काय करायचं बरं. अरे ते कठुडं काय झालं गोव्याला आणती. इथं काय तिला काय बोंड खोडायची का काजूची. काय नाही एक काम कर. हॅलो हा बोला. धनी वनी बोलतीये. हा जेनी अगं माय तू डोंट गो दे लाट कमिंग नो कम हियर ओनली. हा बोल ग बोल ग गटुडं बोल. जनीबाई कोण आहे धनी सांगा ना. जनीबाई कोण आहे. तुझी सवत आहे तुला काय. धनी हॅलो हा बोल ग. मी पण गोव्याला येते. गोव्याला येते मी. ठेव फोन. येते मी निघाले. धनी फोन ठेव. मला यायचं. जनी अरे नको ठेव फोन. परफॉर्मन्स. चेतनाची आई आणि गोव्यातल्या 2 रशियन्स या 3 बायांमध्ये या 3 बायांची भर पडली आणि या सगळ्या पोरींनी आज खूप धमाल आणली. क्या बात. वागल ओक साहेब. दमदार दणक्यात परफॉर्मन्स. ईशा तुझी एंट्री खूप सरप्राईज होती आणि मस्त वाटली खूप. वा. वनिता नमा नेहमीप्रमाणे उलट झुरळला सलाम आहे. सलाम. नॉर्मल झुरळ तू करशील इथपर्यंत तुझी पोहोच दिसलीच होती कित्येक दिवसात. उलट झुरळ म्हणजे कहर होता. कहर म्हणजे ऍक्च्युली दिसायला लागलं ते झुरळ उलट झाल्यानंतर तडफडतं ना ते दिसायला लागलं. चेतना तुफान तुफान फॅन्टॅस्टिक. मामनजी आता आले पाहिजेत आता म्हणजे खूप झालं म्हणजे सोसवे ना. म्हणजे मामनजी आता आलेच पाहिजेत प्लीज. माझी खूप कळकळीची विनंती आहे. फॅन्टॅस्टिक खूप मजा आली. सही. कडक परफॉर्मन्स होता. एकतर सगळ्या मुलींनी मिळून हा सादर केला आणि मला असं वाटतं प्रत्येक बॉलला तुम्ही 6 मारत होतात. अशक्य होतं. चेतू आम्ही खूप दिवस वाट बघत होतो की तुझी आई कोण असेल आणि आज ईशाला बघून मला फार आनंद झाला तुझ्या आईच्या भूमिकेत. फार मजा आली. माझी ही फेवरेट सिरीज आहे. मामनजींमुळे अजून फेवरेट होत चालले आणि आजच्या फोन कॉलमुळे तर अजूनच जास्त फेवरेट झाले. प्लीज मामनजी लवकर या. आम्ही तुमची आतुरतेने वाट बघत आहोत. मंडळी आज आपल्या लाडक्या मोना डार्लिंगनं घेतलाय संगीत शिकायचा ध्यास आणि त्यासाठी तिनं लावलाय सुमारिया चौगुलिया यांचा क्लास. एरवी वेगवेगळ्या ठिकाणी दंगा घालणारे ही पात्र आज एकमेकांसमोर उभी ठाकली आहेत. त्यामुळे विनोदाचे सूर आळवले जाणार हे मात्र नक्की. त्यासाठी मंचावर आमंत्रित करूया कल्याणची चुलबुली शिवाली परब, हास्य महारथी समीर चौगुले आणि दादरचा अमोल पालेकर ओंकार राऊत यांना.
नमस्कार. नमस्कार. सॉरी, मी तुमच्या घरात आलोय का तुम्ही माझ्या घरात आलाय? नाही सॉरी नाही, मी तुमच्या घरात आलेलो आहे. तुम्ही चालत ना. नमस्कार. तरीच म्हटलं मी इथे बसलो होतो गायनाला. बोला बोला बोला. गानपोपट पंडित सुमारिया चौघुलिया. हो, इथेच राहतात ते. बोला. ए गानपोप. आणि मीच आहे. मीच गानपोपट. माफ करा. मी असं ऐकलं होतं तुम्ही गाण्याचे शिकवणी वर्ग घेता. हो, मी शिकवणी घेतो गाण्याची, पण खूप फी खूप घेतो मी, म्हणजे महाग आहे. नाही, काही हरकत नाही. हरकत नाही. हे घ्या. हा. ठीक. येस. 15,000 रुपये. काय हे महिन्याचे? नाही नाही, दिवसाचे. पर डे, आजचे. हो. रुके, भाग रहा किधर? खुंदल खुंदल के दूंगा तेकू. इधर आ, इधर आ. क्या रे, किसी का भाई किसी के जान के सलमान है? पैसे क्या छुपा रहा? इधर दे. कितने पैसे है? 15,000 आहे. आताच मिळाले. 15,000 है ना? बचे हुए उधारी का 25,000. 2 दिन में अगर नहीं दिया ना, तेरा विग निकालूंगा ना, उसके बालों से फांसी दूंगा तेकू. छिपकली के मुंह के देख रहा क्या? चल. क्या कर रहा? 100 रुपये तरी द्या हो देवासमोर ठेवायला. 15च्या 50 घेऊन टाकले. काय 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 झालं पंडितजी? काय झालं? हा नाही, तुम्ही असे अस्वस्थ. बसा 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 बसा. आता जे तुम्ही मला हे दिलेत 15,000 दिलेत, ते मला तुम्ही उद्याही देऊ शकता? हा, म्हणजे ज्या दिवशी तुम्ही गाणं शिकवणार त्या दिवशी 15,000. हो. हा, म्हणजे जर मी 30 दिवस गाणं शिकवलं तर रोज 15,000? रोज 15,000. एवढ्या पैशात तर मी पाषाणाला सुद्धा गाणं शिकवेन. बोलवा बोलवा, कोणाला गाणं शिकायचंय बोलवा. मॅडम मॅडम या. हॅलो एव्हरीवन. मी तुमच्या सगळ्यांची लाडकी मौना डार्लिंग. बूम बूम. Oh my god, you guys miss me? How much you miss me? That much? That much? That much? I know you miss me. Hashtag infinity. I miss you too, guys. I miss you too. काय हो, त्या भिंतीशी कोणाशी बोलतायत? समोर आरसा पण नाहीये. ती त्यांची सवय आहे. अच्छा अच्छा. तुम्हाला पण करून घ्यावी लागेल. म्हणजे कळेल. मॅडम. Yes. मॅडम. Yes, manager. ओळख करून देतो. हे आहेत. I know him. I know him. मला ओळखता? हे आहेत पोपटाचं गाणं समोरून चौघुला. हे काय नाव घेतलं? गाणं पोपट सुमारिया चौघुलिया असं नाव आहे माझं. I'm so sorry. I'm so sorry. Beauty pie. Oh my god. मला हात नका लावू, मी ब्रह्मचारी आहे. Oh my god. Beauty pie. Nice hair. Oh my god. Oh, cheap shampoo. आपल्यातलं थोडंसं माझं उरलेलं यांना देऊन टाका. मॅडम. आणि मॅडम आहेत 69.9 M फॉलोअर असलेल्या, 5,289 रील असलेल्या, 7,899 पोस्ट असलेल्या, 50,000 M रीच असलेल्या, द रील स्टार फिन्स्टा स्टार मोना डार्ले. बसा बसा बसा. हो हो, आपण शिकवणीला सुरुवात. हो, हरकत नाही. हरकत नाही. तर मला खूप आनंद झालेला आहे की तुम्ही संगीतात रुची घेतलेली आहे. ओके ओके. मला खूप आनंद झालेला आहे. तर मला सांगा, तुम्हाला गावं असं का वाटलं? मग
तुम्हाला गावं असं का वाटलं? मग अरे बापरे, अरे स्किट थांबला इकडे, ह्याच्या पुढे काय बोलायचं? मग मग म्हणजे काय? नॉट लाईक दॅट, नॉट लाईक दॅट. मग किती दिवस मोना डार्लिंगने दुसऱ्याच्या गाण्यावर रील बनवायचे? किती दिवस मोना डार्लिंगने सगळ्यांना कॉपी कॅट करायचं? मॅडम मला ओजे व्हायचंय. म्हणजे ना हमाल व्हायचंय? ओजे व्हायचं? नाही नाही, ओजी, ओजी म्हणजे ओरिजिनल. हॅशटॅग ओजी. ओरिजिनल. अरे बापरे, ह्या तुम्ही नवीन पिढीचे काय नवीन नवीन शब्द असतात. नाही खरंच आहे ते, मला काहीच कल्पना नाही त्याची. पण त्यासाठी आपल्याला मुळापासून सुरुवात करावी लागेल. नो 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 नो, मुळापासून सुरुवात करावी लागेल. नो, आय सेड नो. नो, मुलं बिलं. सी, मुलाने ना मन डायव्हर्ट होतं. आपल्यामध्ये मुलं मुलं होतील आणि मग नंतर सांभाळणार कोण मुलाला? कसं असतं ना, निसर्गात गोष्टी लपून राहत नाही, त्या निसर्ग कधी कधी असं शो करतो. काय बोलते? नाही नाही, माफ करा पंडितजी. अहो, मुळापासून म्हणजे झाडाची मुळं, आपण म्हणण्याची पद्धत असते ना, मुळापासून म्हणजे अगदी एकदम स्क्रॅच पासून. मला A to Z असेल तर A पासून. मला लक्षात सांगा. हो हो, त्या साध्या आहेत, त्या भोळ्या आहेत जरा. हरकत आपण पुढे जाऊया. हो, पुढे जाऊया. तर आज मी हो गाणं शिकवणार आहे. आज मी तुम्हाला एक गोष्ट दाखवणार आहे त्यासाठी. काय दाखवणार मॅडम? हे काय आहे? लाल कपडा. हे काय आहे? लाल कपडा. अरे हे जाऊ दे ना, जाऊ दे. एवढं काय अडकलंय त्याच्यात यार? हे मी दाखवतो एवढं मोठं, त्याच्याकडे बघा ना. आता मागे वळून बघू नका लाल कपडा. नो. हे काय आहे? ही झेब्रा क्रॉसिंगची पेटी. बाळा, झेब्रा क्रॉसिंगची पेटी नाही म्हणत, याच्यावर हात चालतात, बोट चालतात अशी. बघ, कोणी ना कोणी चालतं ना. काय करायचं यांचं? लॉजिकला तुम्ही बीट नाही करू शकत. अहो, असं नाहीये ते, याच्यावर गाणी तयार होतात. लक्षात आलं का तुमचं? एक सूर असतात संगीतात. सारे गम पद नि सा, 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 सारे गम पद नि सा. हे सूर आहेत सा. नाही, पण हे खूप बोरिंग आहे. आय डोंट लाईक इट. हे मोना डार्लिंगला बोरिंग अजिबात आवडत नाही. काहीतरी एंटरटेनिंग करूयात ना, फन करूयात. बरं, मला सांगा, या आधी तुमचा काही गाण्याचा अनुभव आहे का? गाणी वगैरे गायलात? ऑफकोर्स. गाणी गायला तुम्ही? ऑफकोर्स. वाह 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 वाह. मी लहान होती ना जेव्हा, तेव्हा ना मी गाणीची भेंडी खेळायची. तेव्हा ना मी गाणी उलटी गायची. म्हणजे लाईक री गो नपा खिरसालम फुनाछा दादा लमा कये हिवनी न आ. हे काय आहे? गोरी गोरी पान उलट गायलं. सरळ गाण्याचं हेचे वांदे आहेत, उलट कशाला गाते हे मला कळत नाहीये. उलटी येईल समोरच्याला असं हे गाणं आहे. हे असं नाही मला करायचं. प्रत्येक सुराचा एक अर्थ असतो. सा रे ग म प ध नि सा. सा म्हणजे काय? षडज. रे म्हणजे काय? रिषभ. ग म्हणजे काय? गंधार. म म्हणजे काय? मध्यम. प म्हणजे काय? पंचम. ध म्हणजे काय? दैवत. आणि नी म्हणजे काय? निषाद. असे प्रत्येक सुरांचा एक एक अर्थ आहे. आता मला सांगा, मी काय काय सांगितलं? ओके ओके. सा म्हणजे काय? साडू. नो, साडू नाही ग, अगं साडू नाही. सा म्हणजे काय? षडज. षडज असं आहे ते, लक्षात आलं? या. रे म्हणजे काय? रेशम. रेशम नाही ग, रिषभ. रिषभ. ओके. ग म्हणजे काय? ग. गणपत. ग म्हणजे गणपत. हे गणपत. चल दारूला. हे जागा. फ्लो मध्ये काय बोलते? फ्लो मध्ये त्या बोलून गेल्या. फ्लो मध्ये बोलायचं गाणं आहे गणपत चल दारूला. अहो ग म्हणजे गंधार. गंधार मॅडम. लक्षात आलं का? ग म्हणजे गंधार. ओके ओके ओके. जरा कमी पैसे असते ना, 200-300 रुपये तोंडावर मारले असते आणि तुम्हाला पाठवलं असतं. 15,000मुळे मी अडकलोय हो, थोडा बॅकफुटला आलेलो. नाही हो, मी नाही हिला काही समजू. पण ऐका ना, मी काय शिकवावं असं तुम्हाला वाटतंय? ओके ओके. मॅनेजर, मा डॉरी प्लीज. डॉरी. डॉरी. डायरीला ती डॉरी म्हणते. आधी त्या डायरिया म्हणायच्या, हे त्यातल्या त्यात बरं आहे.
अथक प्रयत्नानंतर अथक प्रयत्न. कथक नाही. मी कविता केली आहे. तुम्ही कविता केली? हिला चाल लावा आणि मला शिकवा. सकाळी दिसतो सूर्य, वा सुंदर. सकाळी दिसतो सूर्य, रात्री दिसतो चंद्र, वा लॉजिकल आहे. वा. सकाळी दिसतो सूर्य, रात्री दिसतो चंद्र, नाम है मेरा मोना, झुंपू चुक्कू डुंबू डुंबू. ही काय कविता आहे? झुंपू चुक्कू डुंबू डुंबू. मी नाही हो, मी हात जोडतो, मी नाही शिकू शकत, खरंच सांगतो. नाही, ते 15,000 रुपये दिल. हे नसते दिले ना, मी 100 रुपये तर मारलेच असते तोंडावर. ऐका ना गुरुजी, असं नका. तुझा बाप भुर्जी. गुरुजी आहे ना माझं नाव, गुरुजी आहे ना. कुठे भुर्जी काढली? माफ करा. नका करू ना ताई. खूप ओरडतायत. पोपटाला भागो भागो माझ्या. कोण पोपटाला भागो भागो? अरे गाणं पोपट नका घेऊ ना नाव. एवढं काय अडले? काय नावात आहे? फालतू नाव आहे माझं गाणं पोपट. ह्याच्यात काय नाव घेण्यासारखं? माफ करा. मला नाही चिडत मी असं. डोक्याचं ते होई माझ्या. हो. अरे गाणं एवढं सोपं नसतं. आयुष्य जातात काही जणांची गाणं शिकण्यात. 50-50 वर्ष तपस्या करतात, शेवटी हातात काही लागत नाही. गाणं एवढं महान आहे, लक्षात आलं का? गाण्यात सूर आहेत, राग आहे, अलंकार आहे. हिला माहिती आहे अलंकार काय आहे? डोंट टेल मी गाण्यात अलंकार आहेत. हो. प्राजक्त अलंकार विकते. Oh my God. काय काय आहे? नथनी आहे का तिच्यात? मॅडम इथे मी सांगतो. मॅडम अलंकार म्हणजे ज्वेलरी नाही किंवा दागिने नाही. अलंकार म्हणजे गाण्यातले अलंकार मॅडम. हा म्हणजे सुरांचे अलंकार. सा रे सा, सा रे ग रे सा, सा रे ग म ग रे सा, याला अलंकार म्हणतात. ह्याचा अभ्यास केला ना की आपण असे सुर पक्के होतात आपले. गाण्यांमध्ये राग असतात, यमन, कल्याण, भूप, भैरव, भैरवी, त्यांचे आरोह अवरोह असतात. ते राग असे वेगवेगळ्या प्रहरी आपल्याला गायचे असतात. असं खूप असतं. घराणी आहेत खूप काही. जयपूर घराणं, आग्रा घराणं, ग्वालियर घराणं, पटियाला घराणं, किराणा घराणं. आता गाणं शिकायचं म्हणजे मॅडम सगळ्याचा अभ्यास आपण केला पाहिजे ना. असा सखोल ज्ञान आपल्याला असलं पाहिजे. बारकाईने गाण्याचा अभ्यास केला पाहिजे मॅडम. एक मिनिट, एक्सक्यूज मी. तुम्हाला एवढी सगळी माहिती कशी? मी संगीतात विशारद आहे आणि संगीतात मी PhD केलेली आहे. PhD केली आहे? हा. कशात? मी म्हणजे तंतुवाद्य, तालवाद्य, स्वरमंडल यांची व्युत्पत्ती आणि श्रुतींचा तौलनिक अभ्यास आणि विश्लेषण यावर माझा प्रबंध आहे. आणि तसेच वयाच्या 3ऱ्या वर्षापासनं ग्वालियर घराणं, जयपूर घराणं, आग्रा घराणं, पटियाला घराणं, किराणा घराणं यांच्यावर माझा सखोल अभ्यास आहे आणि ह्यांच्यात मी नैपुण्य मिळवलेलं आहे. आणि 25हून अधिक आंतरराष्ट्रीय मैफिलीत मी सहभाग घेतलेला आहे. म्हणजे लेडी गागा म्हणू नका, एड शिरान म्हणू नका, जस्टिन बीबर, बियॉन्से, शकीरा यांना मी कोरस दिलेला आहे. बेबी 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 गाण्यात बरेच बेबी बेबी मी म्हटलेले आहेत. तुझं वय बघता मी एवढंच म्हणतो की तुझं पाठांतर चांगलं आहे. या वयात तू इतकं शिकलायस? या वयात? अरे किती तरुण आहेस तू. मग इथे काय करतोयस? या बाईच्या इकडे काय करतोयस नोकरी तू? पैसे. असे कितीचे पैसे मिळतात रे? 13.5 लाख रुपये महिन्याला? आठवड्याला. UK पद्धती आहे आमच्याकडे. निसा काय झालं गुरुजी? पाणी मारू का? काय झालं? काय 13.5 लाख रुपये तुला आठवड्याला मिळतात? जगात रिसेशन असेल, आमच्याकडे नाही आहे. अरे काय बोलतोस काय? तरी सुद्धा लाचार. लाचार रे लाचार. संगीताची सेवा करत नाहीस तू, लाचार. आणि तुम्ही कोण? मी पण. पण तुला लाज वाटली पाहिजे. आज संगीताची सेवा तू करत नाहीयेस. जाणीवपूर्वक तू करत नाहीस. ते कशासाठी? फक्त पैशासाठी. पैसा मलाही हवाय रे, पण मी संगीताची सेवा करतो. संगीतात काय ताकद आहे तुला माहितीये ना बाळा? संगीतात काय ताकद आहे? संगीताने पाऊस पडता येतो, दिवे पेटतात, पशु पक्षी नाचायला लागतात, थोई 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 थोई, पाऊस पडायला लागतो, ढगांचा गडगडाट होतो. कळलं तुला संगीताची ताकद काय आहे ती? हो मला. एक्सक्यूज मी गायल्यावर सुद्धा हे असं सगळं होतं. अगं मी गायल्यावर साधा उंदीर येत नाही घरात.
ते कुत्रे भुंकत असतात तिकडे आणि तू गायल्यावर एवढं सगळं होणार आहे? येस होतो मॅनेजर टेल हिम. एक मिनिट तुम्ही बाजूला व्हा. हरणं आली ना तर त्याची शेंडी लागेल. हरणाची शेंडी असते? मग शिंग कुठे असतात? नाही नाही कुठे असतात शिंग? नाही ते बोलतायत तर होतं ते. अचानक बालनाट्य सुरू झालंय का? थांबा जरा मॅडम. सानी धानी मानी धानी ना सानी धानी नानी मानी ना. ओ हे काय आहे? इंद्रधनुष्य. तुझ्या बापाने इंद्रधनुष्य असं घेतलं होतं? ती हे 4 रंगाचं इंद्रधनुष्य? त्यांना कळत नाही, जाऊ द्या. त्या मध्ये मध्ये इंद्रधनुष्याला धनुष्य बाण पण म्हणतात, जाऊ द्या. सामी नानी धानी गानी जा मगरे गा गरे गा म सानी धानी गा यरला ला ला वा वश. कोण आहे? हरिण हरिण हरिण. अरे मोर दिसतोय. त्यांना मोरच हरिण वाटतं. तुम्ही थांबा. काय कोण आले ते? साडे माडे दिन साडे माडे साडे माडे दिन साडे माडे. कुठले साडे माडे? अरे गप्पा बसा. ए गप्परे तो. अरे काय चाललंय हे बालिशपणा? काय चाललंय? साडे माडे माडे कुठले साडे माडे माडे? काय बोलतेस तू? मला कळतंय का हे? संगीताचा असा अपमान करता तुम्ही? ऐका ना माझं गाणं बाकी अजून. ऐका ना तुम्ही बसा ना इथे. बसा प्लीज बसा. अरे नको रे, ऐक रे. मी खूप प्लॅनिंग केले. पुराताना. काय पुराताना? पुराताना त्याच्यात गुडुम बुम 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 असा. तानपुरा असतं का ते? तानपुरा. पुराताना काय? सॉरी पुराताना. सापसा असं असतं ते. चल. ससा टिंग टिरिडिंग डिंग. ससा तो ससा पुस्तक त्याने कशी लावली बेगे बेगे मारू डोंगरावर जाऊ डोंगर गेला झोपी. त्याच्या गालावर मस्ता त्याने कसा हा चॉकलेटचा बंगला. चॉकलेटचा बंगला कसा हा ससा. ससा झाला सोनेरी चंदेरी कासव कसा ससा. माझ्या माऊला मी पावडर लावते टिळा लावते. काऊचं घर मेनाचं काऊचं घर शेणाचं उन्हात तू थांब भोला ना. आई मला छोटीशी गन पावडर दे. गन पावडर देऊन टिळा मी लावीन. अधीन गाडी धुरांच्या रेषा हवेत काढी. ट्विंकल ट्विंकल लिटिल स्टार बटके होती 7 तळ्यात बटके होती 7. साखर खाल्ली नो पप्पा. टिरिडिंग डिंग. सर कसा वाटला सर? क्या बात है. एकदम झुंपुचुकू डुंबू डुंबू परफॉर्मन्स. प्रसादा. सगळ्यात आधी तर सचिन मोठ्यांसाठी जोरदार टाळ्या. भन्नाट कॉन्सेप्ट होती. म्हणजे मोना डार्लिंग आणि सुमारिया समोर येतील हे कधी आम्ही म्हणजे याचा कधी स्वप्नातही विचार केला नव्हता, पण ते प्रत्यक्षात तुम्ही आणलं. आणि इतकी 2 खतरनाक कॅरेक्टर्स समोर आल्यानंतर धुमाकूळ अपेक्षित होता, तो झालाच. अफलातून. शिवा कहर केलायस तू आज. कहर.
म्हणजे शेवटचं तू जे काही केलंयस ते जर का लिहून काढायचं ठरवलं तर लेखक जीव देतील. आणि आय एम डॅम शुअर की ते अभिजितनी लिहिलेलं नाहीये, ते तुम्ही इम्प्रोव्हाइज केलेलं आहे आणि सरांनी इम्प्रोव्हाइज केलं. प्रश्नच येत नाही काही. म्हणजे ते टेरिफिक होतं, टेरिफिक, अफलातून. आणि त्याच बरोबरीने तुझाही मॅडनेस चालू होता ओंकार. अप्रतिम पॅच होता शेवटचा, बहारदार, मजा आली. मंडळी, नेहमी ग्रामसभेत मास्तरांना छळणारे गावकरी आज काही शंका घेऊन पोचलेत मास्तरांच्या घरी. बघूया मास्तर या शंकेचं समाधान करतायत का ते. यासाठी मंचावर आमंत्रित करूया आपल्या इरसाल गावकऱ्यांना. हा हॅलो. हो आई बोल. आई बाबू. आई बोल. बाबू जेवलास ना? हो आई जेवलो जेवलो. काय करतोय? काही नाही, मी इथे गच्चीवर आहे, झोपण्याचाच प्रयत्न करतोय. पण इतक्या रात्री फोन केला, सगळं ठीक आहे की नाही? हा सगळं ठीक आहे. हा, बाबू ऐक ना बाबू. ओ मागच्या महिन्यात तुला पोरगी बघून गेली बघ ती. हा तिने नकार कळवला. हा 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 बर बर बर. का बरं नकार कळवलेला आहे? नाही ती म्हणाली की पोरगा चेहऱ्यावरून अभ्यासू वाटतोय, बाकीचं काही जमेल असं वाटत नाही त्याला. हा हा बर बर बर. हरकत नाही आई, तू काळजी करू नकोस. जेव्हा माझ्या नशिबात लग्न असेल तेव्हा ते जुळेल. बरं 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 ठीक आहे. हा चल, झोपतोयस ना आता? हो हो. सुसू करून आलास ना? आई झोप. चल बाबू ठेवू? हो ठेव ठेव. बाबू काळजी ठेव आई. चल चल. मास्तरानू, मास्तरानू, मास्तर, हो दादा हो काय, मास्तर, इकडे वरती आहे मी. मास्तर, असू दे रे मास्तर. मास्तर असू द्या मोरे. मास्तर काय रे चिकू? दुर्बिणीने तिकडची पुष्पा बघत होता काय? ए कोण? पुष्पा नाही पाहते मी. सप्तर्षी माहितीत की नाही? हा ते पाहत होतो. आणि पुष्पाच्या पलीकडे जग आहे. होय काय? मी आपल्या अलीकडेच रमतो, त्यामुळे मला तिकडे जास्त मजा वाटते. त्याला बसा. थोबडावीन मी, थोबडावीन. चिकू बस बसा बसा. काय झालं? कशासाठी आलेला आहात इतक्या रात्री? नाही काय झालं मास्तरानू, आम्ही पारावर चर्चा करीत होतो, तर आम्हाला एक प्रश्न पडला. ते चंद्रावर बघा 2 जण गेले, ते परत आले काय हो? पाम्या म्हणतो नाही आलं, मी म्हणतो आलं, मी म्हणतो एवढ्या बिल ते काय करतायत चंद्रावर? प्रश्न पडला. हा असा प्रश्न पडलेला आहे. हो हो नाही आलेले आहेत. चंद्रावर गेलेले जे 2 जण होते ते आलेले आहेत. पण तुम्हाला का प्रश्न पडलेला आहे? तुम्हाला त्यांची नावं तरी माहिती आहेत का? नावं माहिती आहे. म्हणजे तो एक निलेश आर्मस्ट्रॉंग आणि एक आनंद अरविंद. 5वीच्या घुगऱ्या खायला गेला होतास त्यांच्या? तू ठेवलीत नाव ही? कोण आहे निलेश आर्मस्ट्रॉंग? नील आर्मस्ट्रॉंग असं नाव आहे आणि एडविन ऑल्ड्रिन असं नाव आहे. जाऊ द्या मास्तर, नावावर एवढी लपडी कशाला पाहिजे? नील आपला सुखरूप आला त्या घरी झाला. तू कशासाठी आलाय ते सांगा तुम्ही. अहो एक गोष्ट कळली काय पोरांनो? काय? ही पैज मोरे जिंकले, ते परत आले. 50 दे. मी देतो नंतर. पण मास्तरानू ते एकदाच गेले होते काय हो चंद्रावर? हा म्हणजे आता ते नील आर्मस्ट्रॉंग वगैरे माझ्या माहितीप्रमाणे एकदाच गेले होते. पण अशी साधारण ही जी काही चांद्रयानाची मोहीम आहे ती बऱ्याचदा झालेली आहे. म्हणजे 20-22, आता मला एक्झॅक्ट अंदाज माहीत नाही आहे किती वेळा गेलेली आहे, पण बऱ्याचदा गेलेली आहे. पण आत्ता मला प्रश्न वेगळा पडलेला आहे. काय? ज्यांना ग्रामसभेच्या मीटिंगमध्ये सरळ शिक्का मारता येत नाही त्यांना चांद्रयानाचे प्रश्न का पडलेले आहेत? हसू नका, उत्तर द्या. मास्तर म्हणजे आम्ही काय मोठं व्हायचंच नाही. हा म्हणजे काय आम्ही काय नुसतं ग्रामसभाच अटेंड करायचं काय विश्वभर? ही बरं आहे का? म्हणजे ही कसं झालं, ऊस लावणाऱ्यांना बांबू लावायचाच नाही का? हे काय उदाहरण? सावत्या मुद्दा सांग. मास्तर मला सांगा, जग कुठं चाललंय आता? कुठे चाललंय? वर चाललंय वर. तुम्हाला सांगतो, त्या दिवशी ऊसाला पाणी देत होतो तेव्हा वाचलं मी. काय? माणसं म्हणे आता तिकडे चंद्रावर मंगळावर बिंगळावर जमिनी घेते ती. खरं आहे काय? हो हो खरं आहे होय? हो हो. जायला घेऊ का 2-4 एकर? ऊस लाव की 2 एकरात? काय तुला सगळीकडे ऊस लावायचा आहे रे? हा
जिथे बघावं तिथे तुला ऊस लावायचा आहे. कुणी तुझ्या ऊसाला कोल्हा लावला तर काय करशील? थोबडावीन हसतोय. मूर्ख कुठचा? अरे बरोबर आहे, चंद्रावर मंगळावर लोक जमिनी घेत आहेत, पण त्याचे काही वेगळे कॅल्क्युलेशन्स आहेत, त्याचे काही वेगळे पॅरामीटर्स आहेत. आपल्याला नाही घेता येत अशा जमिनी. आणि एक लक्षात घे, तू सगळीकडे ऊस नाही लावू शकत. पृथ्वीसारखं पोषक वातावरण शेतीसाठी सगळीकडे नाहीये. नाही काय? मुळात वातावरणाचं सोडा, साधं गुरुत्वाकर्षण सुद्धा नाहीये वरती. तिथे अंतराळात काही ग्रहांवर गुरुत्वाकर्षण कमी आहे, काही ग्रहांवरती गुरुत्वाकर्षण नाहीच आहे. चंद्रावर कमी गुरुत्वाकर्षण आहे, म्हणून तिथे माणूस उड्या मारत चालतो की नाही? मास्तरांनो, ते गुरुत्वाकर्षण म्हणजे नेमकं काय? हो मोरेनो, ते माहित नाही तुम्हाला? ते बुळबुळीत असतं, झाडाला लागतं बघा ते असं. हे कुठलं गुरुत्वाकर्षण आहे बुळबुळीत? त्याचं कधी पाहिलंस तू हे बुळबुळीत गुरुत्वाकर्षण? काल बघितलं. गप्पा बस. काल बघितलं म्हणतो रात्री. गुरुत्वाकर्षण म्हणजे माहितीये का तुला? मी सांगतो तुम्हाला. गुरुत्वाकर्षण म्हणजे दोन अशा गोष्टी, म्हणजे वस्तुमान असलेल्या अशा गोष्टी त्यांची एकमेकांकडे आकर्षित होण्याची वृत्ती म्हणजे गुरुत्वाकर्षण. तर ते गुरुत्वाकर्षण महत्वाचं. लक्षात घ्या, काय आहे ना, या गुरुत्वाकर्षणाशिवाय काही होऊ शकत नाही. ही नैसर्गिक घटना आहे. आपण मला सांगा जमिनीवर का आहोत? कारण दारूच पेलं नाही ना कोण. नाहीतर आम्ही म्हणजे खरंच तुडवेन तुला. नाही मी तुडवेन तुला. एकदा बसून बघा आमच्या मोरे. आपण जमिनीवर गुरुत्वाकर्षणामुळे आहोत. गुरुत्वाकर्षण महत्वाचं. मी तेच सांगत होतो. काय आहे ना, अंतराळात शून्य गुरुत्वाकर्षण असतं की नाही, तर तिथल्या वातावरणाशी आपल्याला कोपअप करता येत नाही, एकरूप होता येत नाही. त्यामुळे काय करतात, जेव्हा इथून ॲस्ट्रॉनॉट्स पाठवतात तेव्हा त्यांना त्याची ट्रेनिंग दिली जाते की शून्य गुरुत्वाकर्षणात कसं राहायचं. आणि त्यांचं जे अंतराळ यान असतं त्यात सुद्धा शून्य गुरुत्वाकर्षण असतं. म्हणजे तिथे काय होतं, गुरुत्वाकर्षण नसल्यामुळे गोष्टी हवेतल्या हवेत तरंगू लागतात. सांगतो काय असं होतं तिकडं. म्हणजे मी उद्या आंघोळ करताना तोंडाला साबण लावला आणि साबण असं ठेवला तर हवेतल्या कुठं जाईल, तो गावायचा कसा? म्हणजे नंतर असं लय वांदे होतील माझं. मी तर बगलेत जर साबण लावा घेतला तर साबण वर जाणार नाही, माझा कान स्वच्छ होईल, पण बगल तशीच राहील. नाही मी काय म्हणतो बने, मग तुला बगल साफ करायची असेल ना तर तुला हिचं साबण लावावं लागेल, मग तो वर असा सरकल का ना, उडतो ना. असं आहे काय? म्हणजे मला आता समजलंय, बगलेत साबण लावायचं असेल तर मांडीला घासायला लागेल, आणि तर तलव्याला लावायचं असेल तर जमिनीला घासावं लागेल. आधी तुमच्या सगळ्यांचा मेंदू घासावा लागेल. मूर्खांनो, तुम्ही 5 जणांनी मिळून या गावात विज्ञान जेवढं ठेचलंय ना तेवढं जगात कुणी नाही ठेचलंय. मूर्ख कुठचे? अरे बाबा, मुळात तिथे अंतराळात कुणी आंघोळ करत नाही. त्यांचे स्पेस सूट असतात त्या अंतराळवीरांचे, ते विशेष पद्धतीने बनवलेले असतात, त्यामुळे ते आंघोळ करत नाहीत. ते जे स्पेस सूट असतात की नाही, त्यात पृथ्वीला पोषक असं वातावरण असतं. त्याच्यात ऑक्सिजनचा पुरवठा असतो, मलनिस्सरणाची सोय असते. मलनिस्सरण म्हणजे अहो मोर्याने तुम्हाला काय ते बुलबुलीत असतं झाडाला. ए बाबा, मला एकदाच सांग, तू काय पाहिलंयस बुळबुळीत जे तुला सगळीकडे आहे असं वाटतं? मला निस्सारण म्हणजे, मोरे मी तुम्हाला सांगतो, मला निस्सारण म्हणजे विष्ठा. हा, म्हणजे आपण ती एकमेकांची करता होती. ती चेष्टा. बोललो ना चेष्टा म्हणून. तुम्ही नाही बोलला, मी म्हणतोय. विष्ठा म्हणजे आपण नाही का, आपण खाल्ल्यानंतर मग आपण एक आपण नाही का, आपण आधी खातो आणि मग त्याच्यानंतर आपण एक हागायचं म्हणा की सर. मास्तर सगळं मान्य आहे, पण मला सांगा, आता समजा मी वर गेलो, ऐका आता, म्हणजे मी वर गेलो आणि माझा जर घासा बसलेला असेल आणि मी जर समजा तिथं गुळण्या करत असेल, असं पाणी वर गेलं म्हणजे तेवढं समजा मी उलटा झालो, पाण्याच्या मागे जायचो करत, काय करायचं? अरे कशाला तुला करायचं हे सगळं? मुळात तुझा घसा बसत असेल तर कोण पाठवणार आहे तुला वर? घसा काय प्रश्न आहेत हे मोरे? कशासाठी आलाय तुम्ही? घसा बसणं, गुळण्या करणं हे प्रश्न आहेत का मला सांगा? आणि चांद्रयान सोडणं काही सोपं आहे का? मी वर गेलो तर असं नाही सोडता येत चांद्रयान, आणि त्यातनं कोणालाही. आत्तापर्यंत फक्त अमेरिकेने, रशियाने आणि भारताने सोडलेलं आहे. किती लांब आहे माहितीये का चंद्र? चंद्र आपल्यापासून साधारण 3.5 लाख किलोमीटर दूर आहे. म्हणजे चिपलून एवढा. कौतुक वाटतं रे तुमचं. जेव्हा तुम्ही येताना कधी कधी असं वाटतं किती ती उत्कंठता, पण क्षणात लक्षात येतं अतिशय मूर्खपणा आहे हा. मूर्ख कुठचे? अरे बाबा, हे जे आहे ना, हे ग्रह वगैरे काही प्रकाश वर्ष लांब असतात. हे नाही, प्रकाश वर्ष म्हणजे नेमकं. हो मर्यानू, किती वेळा सांगू, ते बुळबुळीत असतं झाडाला. इकडे ये तू, पुढे ये तू.
कुठलं प्रकाश वर्ष पाहिलेलं आहेस तू बुळबुळीत? झाडाला काल काहीतरी बघित. कुठल्या झाडाला होतं प्रकाश वर्ष मूर्खा? हे बघा लक्षात घ्या, प्रकाश वर्ष म्हणजे काय तर प्रकाशाने एका वर्षात कापलेलं अंतर म्हणजे प्रकाश वर्ष. कळलं? बरोबर. आणि आपण काही तेवढं अंतर कापू शकत नाही कारण आपण तेवढं जगतच नाही. हा पण मास्तरानू म्हणजे बघा म्हणजे आपल्या मनात आलं म्हणून विचारतोय, आपण असे किती वर्ष जगतो? हा चांगला प्रश्न आहे. बघ म्हणजे माणूस एक साधारण 60 ते 70 वर्ष जगतो सरासरी. 60-70 म्हणजे आपल्या सगळ्यांकडे खूप वेळ आहे. तुमचं साधारण वय किती हो? माझं 35. 50 रुपये द्या. ए पम्या 50 रुपये काढ. 50 पैसे लागले आपली 50 रुपये काढ आधी सांगतोय. अरे 50 रुपये द्या. मलाच मागशील तुम्ही नाही तुम्ही पैसे द्या आधी सांगतोय. जिंकला माहितीये सगळं होतं. एक मिनिट थांबा रे थांबा. 50 रुपये बस खाली. काय घडलं आता? नाही काय झालं आपले पैसे आहेत. पारावर चर्चा करीत होतं की मास्तरांचं अजून लग्न कसं नाही झालं. म्हणजे 2-3 मुद्द्यावर आम्ही चर्चा केली नाही असं नाही आहे. तर मीच म्हटलं आता कशाला करतील, 55 वर्ष झालेलं आहे, 5 वर्षासाठी कशाला लग्न करतील ते. पण मी म्हटलेलं नाही मास्तरांचं वय 45 आहे, अजून त्यांच्याकडे 15 वर्ष आहे. मी लगेच म्हटलं 48 आहे, 12 वर्ष आहेत. मी त्यांना बोललो 35 वर्ष आहे म्हणजे अजून 25 वर्ष आहेत त्यांच्याकडे आयुष्याची मजा करायला. 50 रुपये द्या पहिले. तुम्ही पैसे द्या आधी सांगतो. पैसे जिंकलोय म्हणजे माझं वय जाणून घेण्यासाठी तुम्ही हा घाट दुसऱ्यांदा घातलात. नाही मास्तर काय झालं, तुम्ही डायरेक्ट एखाद्याच्या घरी येऊन त्याचं वय विचारणं बरोबर दिसत नाही ना. आणि तुम्ही कसं जगदा चढवलं उगाच काहीतरी कठीण माहिती विचारली की तुम्ही फुटता एकदम. म्हणून आम्ही येऊन अंतराळाचा विषय काढला आणि मग शेवटी आता वयावर आलो आम्ही. तुम्हाला चावी दिली की तुम्ही बोलता ना, म्हणजे त्याच्यात पण 35 आहे. हे 50 द्या पण माझं बरोबर. तुम्ही माहिती सांगितली त्याच्यामुळे आम्हाला कळलं काय काय. बरं हरकत नाही पण लग्न करा हरकत नाही. हरकत नाही पण त्या निमित्ताने तुम्हाला माहिती कळली, माझं वय कळलं. बरोबर. अजून काय हवं या मास्तराला? बरोबर. एकदा तुमचे मुडदे पाडले. मस्त झाला परफॉर्म. सई. इंटरेस्टिंग विषय होता, कुतूहल निर्माण करणारा विषय होता. या विषयाला तुम्ही हात घातला त्याचा खूप आनंद आहे. वेगळं होतं काहीतरी, मजा आली. आणि मंडळी याच बरोबर कार्यक्रमात वेळ झाली आहे निरोपाची. उद्याच्या भागात ठरणार आहे सोनेरी क्षणांचे मानकरी. तेव्हा भेटूया उद्याच्या भागात. बघायला विसरू नका सोमवार ते गुरुवार रात्री 9 वाजता तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा. 4 वार हास्याचा सौदा.